माऊली जगद्गुरु तुकोबाराय महाराज आणि आपल्या अतिशय प्रचलित अभंगांत आपली निष्ठा, आपला निश्चय, आपली पांडुरंगाबद्दलची भक्ती आणि परमार्थ करत असताना एका ठिकाणी मस्तक फिरल्यावर दुसऱ्याकडे इकडे तिकडे न बघण्याची त्यांची जी एक भूमिका आहे तिथे कौतुकाने मांडली. गणपती संपले, नवरात्र संपली, दिवाळी आली. पण दिवाळी कशाची? घरोघरी ओवाळ्याने विठ्ठल देखील आले. वारी आली जवळ, म्हणून आता वेद लागले हळूहळू. आपल्याला देवाने इतकी सोय केली, वारीच्या मध्ये वारी, वारीच्या मध्ये वारी, वारीच्या मध्ये वारी. आषाढी वारी झाली की मधले 3 दिवसाची वारी खूपच कार्तिकी वारी. मनी वेदोदयाचा पंढरी रायाचा जगद्गुरु साध बोळपण, साधे विचार, सरळ विचार, सोपे विचार आणि सोपा पांडुरंग. दश अवतारामध्ये सर्वात कोणता पूजायला जर का सोपा देव असेल तर तो पांडुरंग आहे, दुसरं कोण नाही. त्याला काय पूजा घाला, आरशा घाला, काही विशेष करा, त्याचा असं आहे, आईसारखी भूमिका आहे, करा नाही तर नका करू, मी तुमच्या पाठीची. इतर कसं, मी तुमच्या पाठीची आहे, तुम्ही काहीतरी करा, नतमस्तक व्हा तर मी तुमच्या पाठीची. हा म्हणतो मीच तुमची वाट बघतो. तसं आईने जन्मही द्यावा, कळलं की नाही, घाणही काढावे, ढुंग हागणं मुतणंही काढावं, जेवायलाही घालावं, पोरांनी मोकळावं. आणि मोकळून सुद्धा हिने म्हणावा काळजी करू नको, जेवणाच्या वेळेला मीच तुला हाकणार. म्हणून वारकरी संप्रदायाची भूमिका अशी आहे की मुलाला भूक लागत नाही, भुकेच्या वेळेला सुद्धा आईला पहिली भूक लागते आणि आई मुलाला हाक घालते, बाळा खेळातलं लक्ष काढ आणि आता ये 2 तास खा, दमशील. म्हणजे आपण दमलोय ही सुद्धा जाणीव मुलात नाही. तसं आपण विषयात इतके रमलोय की त्या विषयाने, लोभाने, अहंकाराने, मत्सराने आपल्याला इतकं खेचून घेतलंय की आपल्याला आत्मप्रतीची भूक आहे, ती जिवंत असण्यासाठी आवश्यक आहे. माणूस पण जागृत ठेवण्यासाठी आत्मप्रतीची भूक आहे, ती आता 2 घास खा तर जिवंत राहू शकते. म्हणून देवाकडे अरे 1 घोट पाणी तरी पी. काल आपण बघितलं टीव्हीवर काय झालं ते. काय बघितलं आपण? कशाचं दर्शन आहे सांगा मला तुम्ही. कशाचं दर्शन आहे? सर्व माणुसकीची समाप्ती. आपण म्हणतोय कॉन्शियसनेस, जाणीव, अंतर्मन. ते मेलेल्याची साक्ष काल होतो. कोणी कोणाला विचारायला तयार नाही, कोणाला कोणाची पडते नाही. कोण मेलं का जिवंत आहे, का कोणाला कशाची आवश्यकता आहे, की मेलेल्या मनाची, मेलेल्या अंतर्मनाची साक्ष सध्या पदोपदी आपल्याला दिसत. देश आहे काय नाही काय, देश विकला का न विकला, माणूस जिवंत आहे का नाही, का तुम्ही तुमचं सगळं विकून टाकलं.
आणि ही जाणीव जर का जिवंत करायची असेल तर एकमेव वारकरी संप्रदाय आहे. आणि वारकरी संप्रदाय म्हणजे शाळेत जावं ते फाटी टाकण्यासाठी जावं, मे वेदने चार वैदिक सार मेचोकाट मला असं आहे म्हणून आपलं खायचं, पण आहे म्हणून केलं तर काहीच होणार नाही. माणसं तुम्हाला माहिती काय माणसं किती गंमतशीर असतात. ती बायको त्याची सुकरी नसते घरी, ती सुंदर स्वयंपाक करते तुम्हाला सांगतो, पण जीव ओतून ती स्वयंपाक करते आणि म्हशीला आंबवून टाकलेलं असतं ना पुढे तसं जेवण. म्हैस किंवा गाईला जो घास टाकला जातो ना सगळं करून तयार पुढे टाकली जातो, पण ते आपल्याला बंद करत नसते. मग याचा टीव्ही पुढे चालू असतो किंवा कोणाचा तरी फोन चालू असतो आणि पुढे ताट असतो आणि ते खात असत. एक घास खा, दुसरा खा. बायको म्हणते तुमचं लक्ष कुठे आहे? का म्हणाले जेवतोय तर करत. अहो जेवताय पण काय घास पुढे तरी मिळतंय का? जाणीव आहे तुम्ही काय खाताय, भात खाताय का चपाती खाताय का बटाटा खाताय का आंबवण ठेवली. म्हणजे गावच्या बायका अशाच बोलतात, सुशिक्षित शाळेत वेळेत अशा, पण अगदी बायका मस्त बोलतात. अहो काय आंबवण खाताय का भाजी खाताय का भात खाताय, नीट लक्ष द्या की काय जेवताय त्याच्याकडे. तसं जिवंत आहात, श्वास चाललाय, रोजचं काम करताय, रोजचं कार्य करताय, पण कसं खाताय? श्रीखंड खाताय का आंबवण खाताय? काल दसऱ्याला श्रीखंड असतं मुंबईकरांकडे, जे घाटाच्या पलीकडे असतात ते त्यांच्याकडे एकच नाही, सगळ्या गोष्टीला पूर्ण. घाट उतरला की पाडव्याला पुरणपोळी, आमच्याला पुरणपोळी, तमक्याला पुरणपोळी. पण मुंबईत तसं नाही. म्हणजे मुंबईत अनेक वर्ष काढलेली आहेत, म्हणजे आम्ही घाटावर नाही इथे आलो, पण आता इथलं आहे ते सगळं करतो. म्हणजे दसऱ्याला श्रीखंडच पाहिजे, रामनवमीला साखरी भातच पाहिजे, आमच्याला गणपतीला मोदकच पाहिजे, आमच्याला तमकच पाहिजे. विविधता आहे सगळी. ही खाण्याची श्रीमंती आहे, ती सुद्धा उपभोगावी लागते. अहो त्याच्याकडे तुम्ही लक्ष जाईल तेव्हा जीवनाच्या बारकाव्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष घाला. तुम्ही म्हणाल एवढं कशाला पाहिजे, एक काहीतरी करायचं. अरे एक काहीतरी करायच्यासाठी जीवन नाही आहे. हे दूध तव तव दूण अभेदास. पण लक्षात ठेवा, भेद भेदासाठी नाही, अभेदावर जाण्यासाठी भेद. की नाही? विठ्ठल एकच आहे, पण फक्त विटेवर नाही आहे. नामदेव महाराज फक्त विटेवर वाहत होते, त्याला करकटावरी ठेवून या, मग दूध पाजत होते. 12 वर्ष नामदेवरायांनी दूध पाजलं. त्याचं फलित म्हणजे आता एक आम्ही गावठोबाचे नाम. म्हणून मी सध्या हे एक वेगवेगळे अवतार म्हणून धरत नाही. ज्ञानेश्वर महाराज बघा, तुम्ही पंढरपूर पासून मी चालू केलं की ज्ञानेश्वर महाराजांनी नाथ महाराज वेगळे नाहीत. पुढचा पाठ रामकृष्ण हरी हे वेगवेगळे देव नाही आहेत, एकच देव. पण तो एक देव जेव्हा एक पायरीवर चढतो त्यात काय बदल होतो, मग अजून एक पायरीवर चढतो तेव्हा काय होतं, मग अजून एक चढतो तेव्हा काय होतं. तसं नामदेवरायाने काय केलं, देवाला दूध पाजलं, पण काय वाटत होतं फक्त इथेच आहे. आणि संपल्यावर कळलं विठ्ठल जणी स्थळी भरला, ठाव नाही उरला आजी दृष्टी केली. सर्व ठिकाणी तो आहे, आणि सर्व ठिकाणी तो आहे म्हटल्यावर 100 नावाने हात मारायची गरज नाही. म्हणून विष्णू सहस्त्रनामावर पुस्तक आहे, पण ते केव्हा म्हणणार, प्रसन्न केव्हा
घेतल्यावरच तो प्रसन्न होतो. सहस्त्रनामाला तो केव्हा जाईल? नामदेव रायांनी विहिरीजवळ जेव्हा दान लागली, तीर्थयात्रेला गेल्यावर इकडून येत, अजून तुम्हाला सांगते बारकावा, इकडचा पांडुरंगा ये, तिकडच्याला ये, तिकडच्याला ये, तरी नाही आला तो. आणि हृदयस्थ ये म्हटल्यावर पटकन प्रगट झाला. म्हणजे भक्तीमध्ये किती कप्पे कंगोरे आहेत हे तुम्ही लक्षात करून करा. असंच काय परमार्थ होतं काय? उचलली जीभ लावली टाळ्याला. सोपं सांगितलं पण वर्म सांगितलं. काय सांगितलं? सोपं सांगितलं पण वर्म सांगितलं. सोपं म्हणजे काही सांगितलं, या कुठेही बसा, कसेही राहा, काही करा. सोपे वर्म. अजून कुठे? वर्म ते एक आहे दृढ ठरावा भाव. म्हणून वर्म कशात आहे ते लक्षात ठेवा. आणि वर्म जेव्हा माणूस लक्षात ठेवतो तेव्हा जे फलित मिळायचं ते मिळतं. म्हणून महाराज आमचे सुंदर दृष्टांत देतात. आता पुरणपोळीच सांगतो. द्वादशी पण इलाज नाही. आपलं सॉरी एकादशी आहे आज, द्वादशी नाही आहे, एकादशी. इलाज नाही पण आता सांगते, कारण वर्म करायचं. एकादशीचं वर्म द्वादशीत लपलेलं आहे. काय म्हटलं? एकादशीचं वर्म, कारण एकादशी एकादशीत राहत नाही ना. एकादशी एकादशी एकादशी, द्वादशी आहेच आहे. एकादशीचं वर्म कशात लपलेलं आहे? एकाची दशा आहे हे दोन असल्याशिवाय कळत नाही. आधी एक होतच, पण एकाचं दोन झालं, दोनाचे चार झाले, चाराचे आठ झाले. तेव्हा एक गंमत गोष्ट सांगतो. महाराज सांगतात, परंपरेत सांगत आहे. एक आता आपली मद्रासी लोक कर्नाटक मध्ये आहे, तिकडचे तामिळनाडू सगळे. मुंबईला एक मित्र होता. त्या मित्राकडे आले राहायला. कशाला? मुंबई बघायला, इकडे तिकडे चौकाटी फिरा, इकडे फिरा. आता नेरूळला नवी मुंबई, ज्युएल ऑफ नवी मुंबई ते होत आहे. आता मोठी क्लब होईल, आमको होईल, मुंबई फिरत. आणि मग झालं, एक दिवस कशाला राहतो म्हणाले, अजून एक 2 दिवस राहा. मित्र चांगला होता, बायकांचंही जमलं चांगलं, ते महत्वाचं असतं. नुसतं मित्रांचं जमून उपयोग नसतो, बायकांचं जमावं लागतं. बायकांचं जमलं नाही म्हणाली. यार ती म्हणाली दुसरं म्हणाली, आम्ही काय आता मगाशी सांगितलं. ती म्हणाली, बरं आमचं स्पेशालिटी तुला पुरणपोळी करून टाक. काय करून घालते तुला? आमच्याकडची स्पेशालिटी आहे, महाराष्ट्राचं मूळ डिश काय आहे? पुरणपोळी. ती म्हणाली, मला पण शिकव. पुणे सगळं चाललेलं, मला पण शिकव म्हणाली. पाठवून म्हणाले. मग तिने पुरण शिजवलं, मग पीठ मळलं. कळलं की नाही? आपल्याकडे घाटावर पोळ्याचीच कणिक म्हणतात, एवढंसं मैदा टाकलं, थोडंसं टाकलं. पण मुंबईमध्ये मैद्याचीच पुरणपोळी केली, त्याच्यात एवढीशीच कणिक टाकली जाते आणि मोहन वाटीच्या पलीकडे टाकलं जातं. जास्त वाटी, 1.5 वाटी मोहन टाकलं जातं. तेव्हा तो बापूद्रा येतो की नाही, असा लुसलुशीत, म्हणजे असं मोडलं की तुकडा पडतो. हे कुठलं ते कोकण प्रांत. पीठ मळलं सुंदर, अशी मऊ पीठ झालं. आता म्हणजे टाकून ठेवतो थोडा वेळ. तोपर्यंत भाज्या बिज्या, कांद्याची भजीची तयारी लागतो तुला कशी करायची. आता मुंबईत सुद्धा वेगळं करतात आणि घाटावर वेगळं करतात. घाटावर म्हणजे ते चण्याचं पीठ, त्यात भरपूर तेल घालतात, चौकोनी कांदा एवढा कापायचा, टाकायचा आणि मग
आहे का? काय म्हणतात त्याला? त्याला काय त्याला विकत आवडते, आपण साधी बोंड बोंड म्हणतात ना, ते टाकतात. म्हणजे ती म्हणजे त्यांची कांद्याची भजी. आणि आपल्याकडे मला पण हे माहिती नव्हतं, कांद्याच्या भजीला आता खेकडा भजी नाव पडलं. म्हणजे माणूस आपली आवडती गोष्ट कुठे कुठे शोधतो. मला कधीच नव्हतं माझ्या आयुष्यात ऐकलेलो आपली कांद्याची भजी कुरकुरीत होतात ती, त्याला नाव काय दिलं? खेकडा भजी. देवा म्हटलं, कुठून माणूस कल्पना त्याची कशी रंगवतो आणि कुठे जातो. ती भजी जर का तुम्हाला शिकायची असेल तर नीट लक्षात घ्या, ती सुकी करायची असतात, त्यात पाणी घालायचं नसतं. कांद्यातच मीठ घालून कुस्करायचं आणि सुकं पीठ जितकं मुरेल तेवढंच थोडंसं घालून केलं की ती सगळी तयारी. माझ्या तोंडाला पाप आहे. पण बरं मग सांगायचं तुम्हाला, आणि तुम्हाला काय सांगू, पीठ पीठ म्हणलं आणि पुरणपोळी करायला बसली ती नाकून उन्हा द्यायचा, हलक्या हाताने लाटायचं. आणि जे अगदी सुगरण असते की नाही, त्याची पोळी तुटते म्हणून आमच्या घरी तर पूर्वी, आता वेळच नसतो कशाला, पेपर घ्यायचा आणि उलटायची. पोळी इतकी हलकी होते रमेश भाऊ की पेपरनी उलटायची, हाताने उलटू शकत नाही तुम्ही. पेपर असा ठेवायचा, पोळपाट फिरवायचा असा, आणि मग उलटी करायची, आणि फक्त तांदळाचं पीठ लाटताना लावायचं, नाहीतर पोळी होऊ शकत. असं करून ती तव्यावर अलगद टाकायची. आणि खुसखुशीत साधी तुपाची वाटी एवढी होती आणि अशी पोळी झाली अशी तोंडात विरघळत होती. मग अगदी टाटा बाय बाय मिठ्या मिठ्या मांडल्या झाला, महिना 2 महिने झाले, पण त्यांचा काहीतरी सण आहे. नवरा म्हणाला, अगं एवढं सुंदर मुंबईच्या वहिनीने केली होती पुरणपोळी, माझं म्हणणं आहे तू यावेळेला जरा नवीन डिश ट्राय कर. अजून एक वैशिष्ट्य सांगू का आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचं, आपण सगळ्यांना सामावून देतो पण आपल्याला खूप देत नाही. तुम्ही जा पंजाबीच्या घरी पण पुरणपोळी करताना बघा, मोदक करताना बघा, श्रीखंड करताना बघा, जा. पण आपण ना लगेच नवीन डिश का म्हणतो, आणि आपल्याला हा पण धर्मळ नसतो की आपल्या सणाला करू नये. निदान दिवाळीला आपल्याकडे छोले असतात, पनीर असतं का नाही पण, म्हणजे मला अत्यंत सगळं आवडतं. पण मला असं वाटायला लागलं की आपण थोडंसं आपलं पाळावं, तरच आपलं अस्तित्व राहणार आहे, नाही तर सगळी गंमतच आहे. आळूचे पत्ते, बटाट्याची सुकी भाजी. पण परवाच आमच्या आईसाहेबांचा बड्डे होता, तेव्हा सगळं सातारी खीर केली, बटाट्याची सुकी भाजी केली, कळलं केलं. वाटाण्याची जे मुंबईचे मूळ रहिवासी आहेत ना, वाटाण्याची उसळ, म्हणजे त्यात काहीही भेसळ नसतो, बटाटा नाही, काही नाही, काही नाही. तर म्हणजे एक पाठारे प्रभूची जमात नाही, ती मूळ मुंबईची. एक आगरी कोळी आणि एक पाठारे प्रभू. आगरी कोळी इकडे सगळे आले, पाठारे प्रभू मूळ साऊथ बॉम्बे, गिरगाव, साऊथ बॉम्बे. त्यांच्याकडे कोळी, उजनी, कळलं की नारळाचं दूध, त्यांचे सगळे इकडे प्रकार केले जातात. आणि त्यांच्याकडे वाटाण्याच्या उसळीला वाटाण्याचे गोळे, मला ना पहिले खूप कळतच नव्हतं. ते आपले हे काय होते ते काळाचे आपले तरी का चातुर्मास केला आपला, ते काय नाव त्याचं विचारायचं, हा लक्षात नाही. त्यांच्याकडे मला काय कळायचंच नाही. त्यांच्याकडे ते म्हणाले आमच्याकडे ना वाटाण्याचे गोळे करतो तुम्हाला जेवण. वाटाण्याचे गोळे म्हणजे मला वाटतं असे पॅटीस सारखं काहीतरी करतात, तर ते उसळीला गोळे म्हणतात.
पावट्याचे गोळे, वाटाण्याचे गोळे, उसळ म्हणून परवा आम्ही वाटाण्याची उसळ, पुरी, कडक पुरी मस्त आपलं जेवण करायचं, म्हणजे दुसरं खायचं नाही असं नाही. अजून एक मजात मध्ये सांगा, इचलकरंजीला आम्ही परवा गेलो तर काही कुठलं काय मी सांगत, राजकारणाच्या पार्टीचं सुद्धा नाव इथे मला खूपच कुठलीच नको काय. तर म्हणाले कोणतरी आलं म्हणायला लागले, महाराज आम्हाला तुम्हाला एक सांगायचं, तुम्ही जरा तुमचा प्रभाव पडतो, तुम्ही जरा अनाऊन्स करा की चायनीज वस्तू वापरू नका. समाज भरपूर येतोय, 60-70 हजार समाज आहे, तुम्ही सांगा माहीत करतो तुमचं लोक ऐकतील. आणि काय सांगा, चायनाच्या वस्तूंवर बहिष्कार टाका. महाराज ते महाराज परवाच मी कुठेतरी मला लक्षात आलं होतं, मी बोललो होतो. महाराज म्हणाले, काय बोललात तुम्ही, मला काय सांगताय सांगायला, चायनीज वस्तूवर बहिष्कार. हे मी मोठ्याने बोलू शकते इथे म्हणून बोलतो, मला म्हणे मान्य. पण मला एक विचारायचं, मंचुरियन खाता, फ्राईड राईस खाता का, कॉर्न सूप खाता का? मोठी श्रीमंत माणसं होती, एसपी पार्टी सुद्धा होती, श्रीमंत माणसं होती. तरी आज वाचला त्याला कळेल आपण, आधी पोटात गेलेली चायना काढा आणि मग वस्तूवर बहिष्कार. आणि वस्तूवर आम्हाला बहिष्कार का टाकायला लावताय? वर्ण दत्ते आणायला कोणीच विकत घेणार नाही, आम्हाला का सांगताय? म्हणजे पुढे ताट आम्हाला आणून होताय, सांगताय खाऊ नका, ताटातच वाढू नका ना पहिलं. कीर्तन कशाला ठेवा हे आमच्या कानावर आलं होतं, कशाला हे ठेवताय? नवरात्री बाबा महाराजांचं कीर्तन हेच आले ना तुम्हाला. आणि आता जेव्हा गर्दी दिसते तेव्हा आम्हाला सांगायला येत आहे चायनीज फूडवर बहिष्कार टाका, खाऊ नका ना. मग साधं मंचुरियन ताटातलं बंद करू शकत नाही, तर स्वस्ताईला आपापलेली आपण काय करू शकणार आहे? तुम्ही बोलता, तुम्ही काय करता, मी सांगते हे बघा, मी जेव्हा बोलते नाही तेव्हा कुठे ना कुठे त्याचा विचार मनात असतो, करण्याचा प्रयत्न असतो. पण तुम्हाला सांगू, आपले तुम्ही किती करायला जा, अपयशच आपले लोक पदरात टाकतात, बाकी काही टाकतात. आता बारीकशी गोष्ट सांगते, आता जिथे आपलं गिरगावचं जुनं घर आपलं पाडून नवीन झालं, ते मग माझी इच्छा होती फक्त महाराष्ट्रीयन लोक आपले आहेत छोटे काढून तिथे द्या. पण तुम्ही करायला जा, कुणाला काही कसं नाही, आपल्याच कोबडीत बसत. हा विचार मी मांडला, पण नंतर लक्षात येतं आपण ज्यांच्यासाठी करतोय ना हेच आपल्याला फटका मारतात. अवधे म्हटलं म्हणून दे, आपल्याला तरी काय, शेवटी ईश्वरी शक्तीची यादवी सुद्धा कृष्णाने जाळून टाकली तर आपण कोण टिकवायला बसणारी? असं तुमच्या हाताने तुम्हाला करून घ्यायचं असेल तर आम्हाला काय पडलेले नाही, आम्ही शेवटी वारकरी, कोई भी चलता है आपको. तुम्हालाच तुमचं काही पडलेलं नाही कशाचं. आपण ज्याला मदत करायला जा, ज्याला दोन शब्द चांगले सांगायला जा, स्वार्थ न शिकवता परमार्थ शिका. म्हणून काय सांगितलं, वर्म हे सांगून सुद्धा तुम्हाला जर का कळत नाही, मग प्रयत्न करून तरी काय स्वतःला सरकार. आता काल बघा, मी तर बघू शकेल नाही सगळं, मी असं सध्या काय करते, डिलीट तरी करते, ते तर बंद करतो. कारण आपल्याच्याने आपला राज भगवत नाही. त्याच्यापेक्षा एक आम्ही गाऊ विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही. म्हणून काय सांगत होते, त्यांनी सांगितलं पुरणपोळी करा. आणि तुम्हाला सांगू की रमेश भाऊ पुरण केलं तयार, पीठ मळलं. तिला वाटलं आता नवऱ्याला अशी करून घालते, नवरा माझा खुश होईल. तुम्हाला सांगू, अशी बसली
खवा पिवा ठेवला, लाटणं पोळपाट लाटणं सगळं तयार केलं आणि करायला लागली. ते तिला लक्षात येईल ना की पूर्णात पीठ घालायचं का पिठात काय कळेना तिला. असं करी घाम फुटला. 1 वाजायला आला. नवरा म्हणला अगं मला भूक लागली 15-20 मिनिटात तुझी झाली ना तयारी. काय 2 पोळ्या वाटायच्यात तुला. आता नैवेद्य दाखवून कर सुरू. आमच्याकडे गायला गेलं की आम्ही असंच म्हणतो चला 2 पहिले करा नैवेद्य दाखवा आणि मग आपण सुरुवात. कारण मग प्रत्येक जण असं असं करायचं सुरू कर. हा जरा तर कशाच आहे अगं म्हणत अहो म्हणाले खेळू आणि काय करता खेळ आणि तू तुझं म्हणाले किती करेनास ह्याच्यात हे का त्याच्यात ते तुला जमेना. आता काय करणार. काळजी करू नकोस म्हणाले. फोन नंबर आहे लाव तिला विचार. वर्म जर का विसरलं. परमार्थ म्हणजे अध्यात्म का परमार्थ म्हणजे भाव. अध्यात्मात भाव का भावात अध्यात्म. कशात काय घालता. अहो भाव तोच रे. भक्तीचे उदरी जन्मले ज्ञान. भक्तीने ज्ञानास सिद्धले महिमान. भक्ती ते मूळ ज्ञान ते फळ. वैराग्य केवळ ते तिचे फुल. म्हणून आधी अध्यात्म नाही आधी भक्ती आधी भाव आणि मग त्याच्यात अध्यात्म आला आणि मग तुम्ही पोळी कशी होते ते. म्हणून परमार्थ करत असताना जे मूळ धरून ठेवतं तुम्हाला ते आवरण आहे भक्तीचं. आणि मग ते एकरूप होत जातं आणि मग अशी टाकल्यावरची पुरी सारखी फुटते पुरणपोळी. हे माहितीये का तुम्हाला. आणि मग घडी करून अशी उलटताना सुद्धा आम्ही रमेश भाऊ ते असं पेपरवर घ्यायचं आणि मग अशी उलटी टाकायची. इतकी पोळी मौसूद होती म्हणजे मुंबईकरांची. कळलं नाही इतकी मौसूद म्हणजे असं काय तो रपक्या पोळ्या नसतो आपल्याकडे गावाला असतं ना. सातारला तसं नाही. तुमच्या तसं नाही. इतकी पोळी म्हणजे अशी मऊ असं तोडताना म्हणजे तुम्ही काय तोडता हे कळत नाही तुम्हाला. अशी मौसूद. तसं परमार्थ असा असावा असा लवचिक असावा. त्यात वेलची जायफळ केशर असं टाकतात त्या याच्यामध्ये. कळलं की नाही. पिठामध्ये सारण असतं ना त्याच्यामध्ये भरपूर जायफळ. 2 खाल्ले की झोपच लागली पाहिजे दुपारची. तसं नाम घेता मन नेवे मुखे अमृतची सोपं वर्म आहे. एक आम्ही गाव विठोबाचे नाम आणि कांचे काम नाही. आता एक विठ्ठल 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 म्हणा. ठला विठ्ठल 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 विठ्ठल. काल ते आले होते ना काय चेन्नई मिशनला वगैरे जातात ते काल आले. ते सांगत होते महाराज तुम्हाला माहिती नाही विठ्ठल नामात काय आणि माऊलीचा साक्षात्कार. म्हणलं हो अजून तुम्हाला कळायचंय. त्यांना आवड आहे संप्रदायाची पण ते सगळंच आहे. शास्त्र पंचदशी अंक माऊली सुद्धा अंक सुद्धा तंत्र सुद्धा. मग आता समज महाराज मला तुम्हाला एकदा शिकायचंय माऊली